जरंडेश्वर शुगर मिल्सची गाळप तयारी अंतिम टप्प्यात. 21 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा संकल्प. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता ऊस गाळपास पाठवण्याचे आवाहन. संचालक सचिन सिनगारे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हितासाठी सातत्याने कार्यरत राहून नावलौकिक मिळवलेल्या चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने आगामी 2026-2027 गळीत हंगामासाठीची तयारी अंतिम टप्प्यात पूर्ण केली आहे. यावेळी 21 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा संकल्प करण्यात आला आहे. कारखान्याची मशिनरी, ओव्हर ऑइलिंग व देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचेही करार पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने आणि विना व्यत्यय सुरू होण्यासाठी सज्ज झाला आहे. परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच आपला ऊस इतरत्र न देता जरंडेश्वर शुगर मिल्सकडेच गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे. जरंडेश्वर शुगर मिल्सने पहिल्या गळीत हंगामापासूनच स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. वेळेत ऊस गाळप करण्याबरोबरच ऊस बिलाचे वेळेवर पेमेंट करण्याची परंपरा कारखान्याने कायम राखली आहे. शेतकऱ्यांना केवळ साखर उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता त्यांना अधिक चांगला दर मिळावा, यासाठी कारखान्याने डिस्टिलरी आणि को जनरेशन प्रकल्पही कार्यान्वित केले आहेत. उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा व्यवस्थापनाचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. यंदाच्या गळीत हंगामातही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना FRPची रक्कम वेळेत अदा करण्यासोबतच उत्तम ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. नोंदणीकृत ऊसाची योग्य वेळी तोडणी करून तो कारखान्यात आणण्यासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस शेतात जास्त काळ पडून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार आहे. कारखान्याच्या मशिनरीचे ओव्हर ऑइलिंग पूर्ण झाल्यामुळे आगामी हंगामात गाळप प्रक्रिया सुरळीत आणि विनाव्यत्यय पार पडण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली असून गाळप प्रक्रियेत अनावश्यक स्टॉपेज टाळण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचण्याबरोबरच ऊस वाहतूक आणि गाळपाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. ऊस वजन, नोंदणी आणि देयकाच्या बाबतीत पारदर्शकता राखणे ही कारखान्याची कायमची भूमिका राहिली आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला महत्त्व देत कारखाना प्रशासनाकडून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आगामी हंगामातही शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवा अथवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असल्या तरी शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून जरंडेश्वर शुगरच्या शेतकरी हिताच्या धोरणावर विश्वास ठेवावा, आपला ऊस कारखान्याकडेच नोंदवून गाळपासाठी पाठवावा आणि आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऊस तोडणी, सुरळीत गाळप, पारदर्शक वजन प्रक्रिया आणि वेळेत ऊस बिलाचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने जरंडेश्वर शुगरने सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे आगामी 2026-27 गळीत हंगामात शेतकरी आणि कारखाना यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. कोणी कोणाला कमी नसतो, नाव न घेता शशिकांत शिंदे यांचा स्पष्ट शब्दात इशारा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जावली तालुक्यातील आखाडे विकास सोसायटीच्या ठरावावरून हुमगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. मी दादागिरी केली नाही आणि करणारही नाही, मात्र कोणी विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. माझ्याकडे 2च हात आहेत आणि प्रेमाने माणसे जिंकणारा मी माणूस आहे. माझ्या इतिहासात दादागिरी करण्याचा प्रकार नाही. जिथे दादागिरी झाली तिथे उभा राहिलो, एवढेच केले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. कोणी घरात येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. हुमगाव, आखाडे ही माझीच गावे आहेत. येथे दादागिरी करण्याचा प्रयत्न मी करणार नाही आणि कोणाकडूनही तो सहन केला जाणार नाही. चुकीचे वागणाऱ्यांनी सरळ वागावे. कोणी कोणाला कमी नसतो. परिस्थिती नरडीवर आली तर प्रत्येकजण करायचे ते करतो, असे सांगत शिंदे यांनी नाव न घेता विरोधकांना तसेच संबंधित मंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. दादागिरी वगैरे करत नाही आणि करणार पण नाही. लोकांनी ठरवलं, आम्ही कोणाला दादागिरी केली नाही, करणार नाही. 99 पासून कोणाची दादागिरी होती, कोणाची सगळं माहिती आहे. मला वाटतं की मी काय केलं नाही. फक्त
जिथं दादागिरी झाली तिथं उभा राहिलो, एवढं फक्त माझा इतिहास आहे. कार्यकर्त्यांच्यात मध्ये होमगावमध्ये काही मारामारी झाली वगैरे ते प्रकरण? नाही, होमगावचं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलं असेल. होमगावच्या बाबतीमध्ये जे दाखवलं गेलं ते चुकीचं आहे. स्ट्रीट लहान होता तो. माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपवर जे आले जर सीसीटीव्ही फुटेज बघितला तर मला वाटतं शिवेंद्रराजेंना सुद्धा गैरसमज करून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज बघितला तर तो आमच्या त्या मुलाकडे आला आणि तिथं त्यांनी मारहाण करण्याच्या बाबतीत प्रयत्न केला. परत आखाडला गेला, परत 3-4 माणसं घेऊन आला आणि तिथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण काय आलंय, पोलिसांकडे आम्ही सर्व पुरावा दिलेले आहे. पण पोलिसांनी काय एकतर्फी केस घेतलेली आहे आणि दुसरी केसच्या बाबतीमध्ये घेतलं आणि चैन गेली, दरोडा घातला, असे काही कलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य परिस्थिती यावी, आम्ही आता कोर्टात त्याला चॅलेंज करणार आहोत आणि समोरच्यांच्यावर केस करावी म्हणून विनंती करणार. आता तुम्ही घरात येऊन जर कोणी त्या मुलाला उगीच कोणतरी डिवचायचा प्रयत्न केला तर ते योग्य नाही ना. आणि होमगाव आखाडे गाव माझंच आहे, हिंदवली सगळी गावं माझीच आहेत. त्यामुळे मी तिथं अशा प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न करणार. आणि मी खरंच सांगतो, मी आजही लिहून देतो, मी काय दादागिरी करण्याच्या भानगडीत पडणार नाही. फक्त जे काही लोक चुकीचे वागतायत त्या वागणाऱ्या चुकीच्या लोकांना कुठंतरी सरळ वागवा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आणि कोण कुठे कमी नसो, नरडेवाल्या सगळेजण करतात ना काय करायचं. पुसेगावच्या विकासाला शिक्षण, धार्मिक, पर्यटन व पायाभूत सुविधांची जोड, विकास कामांसाठी निधी देणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. पुसेगाव परिसराच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण, धार्मिक, पर्यटन आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी यापूर्वी सहकार्य केले असून यापुढेही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची भूमिका कायम राहील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ तसेच श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नवीन RCC इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे शनिवारी उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी सद्गुरू श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, आमदार धैर्यशील कदम, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती लता कर्णे, पंचायत समितीच्या उपसभापती रेश्मा शेडगे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, सचिव मोहनराव जाधव, नंदकुमार मोरे, पानाजी घाडगे यांच्यासह ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टचे आजी माजी पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या निधीतून आवश्यक विकास कामांना चालना देण्यात येणार असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले. श्री सेवागिरी देवस्थानच्या विकासासाठी यापूर्वी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. देवस्थानच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी अतिरिक्त 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच देवस्थान ट्रस्टच्या यात्रास्थळावरील जमिनीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून संबंधित जमीन परत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक प्रयत्न केले जातील, असेही गोरे यांनी स्पष्ट केले. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत संस्थेच्या विकासासाठी यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. पुसेगाव परिसराला शैक्षणिक तसेच धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी आणि सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पुसेगाव परिसरात उभ्या राहिलेल्या विविध शैक्षणिक संकुलामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळत आहे. संस्थेच्या उभारणीपासून विस्तारापर्यंत पुसेगावकरांचे मोठे योगदान राहिले असून या संस्थेतून आजवर असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट तसेच पुसेगाव परिसराच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य राहील, असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोयनानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातील जलाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विधिवत पूजन. कोयनानगर येथे शनिवारी दुपारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातील जलाचे विधिवत पूजन करून ओटी भरण्यात आली. यावेळी विविध मान्यवर व संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोयना जलसागर ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात, सिंचन क्षेत्रात तसेच विद्युत निर्मितीत तिचे मोठे योगदान आहे.
यंदा समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. कोयना जलसागरातील पाणीसाठ्याचा सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यालाही मोठा लाभ होणार असून सिंचन आणि वीज निर्मितीला यामुळे बळकटी मिळणार आहे. जलसंपत्ती ही अमूल्य संपत्ती असून तिचे जतन, संवर्धन आणि योग्य नियोजन करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी तिचा अधिकाधिक उपयोग करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर पालकमंत्री देसाई यांनी धरण परिसराची पाहणी केली. यावेळी महसूल, जलसंपदा तसेच महापारेषण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणातील पाणीसाठा, सिंचन व्यवस्था आणि वीज निर्मितीबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली. वॉटर स्टेशन पोलिसांची डीपी चोरीच्या टोळीवर कारवाई. दोघे जेरबंद. 7 गावातील 7 इलेक्ट्रिक डीपी चोरीची कबुली. 2,04,000 रुपयांचा तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त. वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी 2 आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून नांदवळ, अरबवाडी, अनपटवाडी, देऊर व पिंपोडे खुर्द परिसरातील एकूण 7 इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर चोरी केल्याची कबुली मिळाली असून त्यांच्याकडून 2,04,000 रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वॉटर स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. तसेच गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. संशयित आरोपी बनवडी, तालुका कोरेगाव येथे असल्याची माहिती मिळताच सुशील भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकासह नियोजनबद्ध कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या तपास पथकाच्या मदतीने आरोपींकडे विश्वासात घेऊन चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी नांदवळ, अरबवाडी, अनपटवाडी, देऊर आणि पिंपोडे खुर्द परिसरातून एकूण 7 इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी अमोल उर्फ मुख्या विनोद भोसले वय 22 राहणार बनवडी, तालुका कोरेगाव आणि शाहिद कपूर उर्फ गुटरी पप्पू सिंग पारधी वय 28 राहणार मालगाव, तालुका सातारा या दोघांना अटक करण्यात आली आहे.